खामगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या 2,365 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून स्वतःच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन केले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून खामगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासाच्या नवीन संधी निर्माण होत आहेत। शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि सिंचनाची सुविधा वाढवण्यासाठी जिगाव प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून खामगाव मतदारसंघाच्या 100% शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले। झालेल्या कार्यकर्ता संवादाला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती। आकाश भाऊच्या माध्यमातून झालाय आणि मला या गोष्टीचा देखील आनंद आहे की जी योजना वर्षानुवर्ष केवळ चर्चेत होती, वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा योजना, आपल्याला कल्पना असेल भंडारा जिल्ह्यामध्ये गोसीखुर्दच्या खालून 100 TMC पाणी हे वाहून समुद्राला जातं। वर्षानुवर्ष मागणी व्हायची की हे पाणी विदर्भाच्या दुष्काळी भागामध्ये आलं पाहिजे। ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी आपण याच्यावर काम केलं आणि 2019 मध्ये याला आपल्या जल आराखड्यामध्ये समाविष्ट करून त्या संदर्भात पाणी उपलब्धतेचा GR काढला। मध्यंतरी 2.5 वर्षे कसं सरकार होतं की ज्या सरकारमध्ये विदर्भातली सगळी कामं थांबवायची, महाराष्ट्रातली सगळी कामं थांबवायची हा एकमेव मंत्र होता। परंतु पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं आणि पुन्हा या पाटबंधारे विभागाची जबाबदारी माझ्याकडे आली आणि ज्याचा उल्लेख माननीय प्रतापरावांनी केला। तेही याचा पाठपुरावा करायचे, संजीवभाऊ पाठपुरावा करायचे, आकाशभाऊ पाठपुरावा करायचे। आपण हा प्रकल्प 90,000 कोटीचा प्रकल्प 550 किलोमीटर नदी ही थेट भंडारा जिल्ह्याच्या खालून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आम्ही आणणार आहोत। अशा प्रकारचा भारतातला एक महत्त्वाचा प्रकल्प, 90,000 कोटी रुपयाचा प्रकल्प, या प्रकल्पाला मान्यता देऊन त्याचं टेंडर आम्ही काढलं। पुढच्या काळामध्ये आमदार साहेब तुम्हाला एक आता नवीन पदवी मिळाली आहे, पाणीदार आमदार म्हणून। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला ही पदवी दिली, काय म्हणाल? निश्चित कोणतंही काम करत असताना आपण जीव लावून काम करतो आणि आपल्या वरिष्ठांनी जेव्हा कौतुकाची थाप दिली तेव्हा निश्चित खूप आनंद होत असतो। पण हा आनंद तेव्हाच होईल की ज्या दिवशी हे काम पूर्ण होईल आणि सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर हे पाणी पोहोचेल आणि संरक्षित शेती आणि इरिगेटेड शेती जेव्हा शेतकरी करायला लागेल तेव्हा निश्चित हा आनंद अजून द्विगुणित होईल। जिगाव प्रकल्पातून किती गावांना खामगाव तालुक्यात पाणी मिळू शकते? सध्या जवळजवळ 30 ते 32 गावांमध्ये 32,000 एकर जमिनीला ह्या पहिल्या टप्प्यात लाभ होणार आहे। दुसऱ्या टप्प्यात अधिक गावं त्यात येतील आणि आम्ही असं त्यांना मागणी केली आहे की याच्यामध्ये लाभ क्षेत्रामध्ये जे गावं आज कमी होतात आहे दुसऱ्या तालुक्यांमधले, त्याचा लाभसुद्धा आमच्या भागामध्ये वाढवण्यात यावा। कारण बाकी तालुके जे आहेत त्यामध्ये हा जो जिगावचा लाभ क्षेत्र आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, हे खामगावमध्ये थोडं कमी आहे। म्हणून आम्ही खामगाव आणि शेगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये हे लाभ क्षेत्र वाढलं पाहिजे अशी मागणी केलेली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी काही फायदा होईल का जिगाव प्रकल्पाचा खामगाव? 100% आजच देवेंद्रजींनी घोषणा केली आणि म्हणजे एक्झॅक्ट आकडा फिगर मी वाचला नाही अजून ती ऑर्डर, पण 14 MM³ जवळपास पाणी शहरासाठी आरक्षित केल्या गेलं। आणि आता आमची पुढची मागणी ही राहणार आहे की खामगाव MIDC सुद्धा आपल्या जिगावमधनं पाणी आरक्षित झालं पाहिजे आणि सोबतच खामगाव तालुक्यातील सर्व गावांना एकाच योजनेतून पाणी हे जिगावमधून दिलं गेलं पाहिजे। त्याची रिजनल स्कीम ही येणाऱ्या 5 वर्षात झाली।